तर नमस्कार मंडळी, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू एक व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला आमच्या गावातील जे असते की याला काय म्हणतात, वडा रुंदीकरण आलेला आहे। जे पहिला की छोटा वडा होता त्यानं आमच्या गावचं तळ आहे, खूप मोठं असं 3-4 किंवा 5 किलोमीटरचा एरिया आहे। त्या एरियामधलं आमचं तळ आहे भावांनो। आणि तळ असल्यामुळं कारणामुळे तळ्यातलं पाणी जे समजा म्हणजे एक सांडवा, आमच्या भाषेत सांगायचं म्हणजे आमच्याकडे सांडवा म्हणतात त्याला। तर ते पाणी सांडव्याच्या अशी भिंत आहे मोठीच्या मोठी, त्या भिंतीवरून जाते आणि ती तिकडे जात होतं, नदीला भिडत होतं। तर आता काय केलेलं आहे सरकारनं, काय केलं आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी मस्त लगे असं मोठ्याच्या मोठं रुंदच्या रुंद असं वडा रुंदीकरण केलेलं आहे। आणि रुंदीकरण केल्यामुळं शेतकऱ्यांना बराच फायदा होणार आहे। तर मी तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्यानं आपल्या जेसीबी 2 जेसीबीचं काम कसं चाललं कसं नाही ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो। तर तुम्ही व्हिडिओ काय करा भावांनो, कंटिन्यू शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, व्हिडिओ आता सर्वप्रथम तुम्हाला सांगायचं म्हणजे की आता बघू शकता एवढा मोठा आहे। उदाहरणार्थ हे असेल बघा 20, 40, 50 फूट असेल हे अंतर, किती अंतर 50 फूट असेल बघा, 50 फूट किंवा 40-45 फूट असेल जास्तीत जास्त। तर एवढ्यामधून आज आमच्या गावचं तळ आहे आणि तळ्याच्या जे पाईपलाईन आहेत मित्रांनो, त्या पाईपलाईन अशा इकडे गेलेल्या आहे, समजा अशा इकडे पुढे गेलेल्या आहेत इकडं। तर पाईपलाईन इकडे गेल्यामुळं काय झालं, लोकांच्या पाईपलाईन सर्व काय म्हणतात जेसीबीमुळं फुटल्या आता, खरं सांगायचं म्हणजे। आणि लोकांनी काय केलं त्याच्यामुळे हे रोले आणलेत बघा, आता तिथपासून असा इकडे रोल आलेला किंवा इथून तिथपर्यंत नेलेला आहे। आणि हा पण रोला नेलेला आहे, बघू शकता मित्रांनो। असे बरेच रोले शेतकऱ्यांनी नेलेले आहेत, खरं सांगायचं म्हणजे लय अवघड समस्या राव शेतकऱ्याला। आता सध्या आपलं भिजवा चालू आहे, तर बऱ्याच शेतकऱ्यांनी हे कार्यक्रम केलेला आहे। ओके, आणि तुम्हाला सांगू इच्छितो, आता इकडे पाहू शकता आपण इकडे की जेसीबीचं काम चालू आहे। इकडे बघा, हे आमच्या आता दोन काय म्हणतात तर हुंडाईच्या मशनी येतात, काय म्हणतात टुटेन एक 20-30 किंवा 40 फुटाचं टुटेन आहे। तर या टुटेनद्वारे हे मटेरियल इकडे चालू केलेलं आहे। आणि इकडे असे मस्त असे रस्ते पण केलेत भावना, आता इकडे जाण्यासाठी, इथून जाण्यासाठी, तिथून बरेच रस्ते केलेत। ओके, आणि तुम्हाला सांगू इच्छितो की इकडे पाहू शकता, चला त्याला जवळ जातो तुमच्या आणि जवळून तुम्हाला दाखवतो थोडासा नजारा, ठीक आहे। तर भावांनो, असल्या प्रकारचं काम चालू आहे। ओके, आणि शेतकऱ्याच्या पाईपलाईन फुटल्यात, हे पण जरा वेगळेच आहे। ते पाईपलाईन फुटो त्या होतील दुरुस्त, पण हे कार्यक्रम एक नंबर आहे मित्रांनो। ही शेतकऱ्यांचा फायद्यासाठी एक नंबर सरकारची योजना आहे आणि खरंच खूप छान आहे। आणि ही डायरेक्ट ओढा आमच्या मित्रांनो तळ्याकडे जाणार आहे आणि इकडं असा भरपूर लांब गेलेला आहे, बराच लांब गेला आहे। ओके भावांनो, आपला वडा वगैरे कसा वाटला कसा नाही हे तुम्हाला कसं वाटला नाही कसं नाही आपल्या कमेंटमध्ये सांगा बुवा, की नेमका कसा वाटला कसा नाही, थोडक्यात सांगायचा प्रयत्न करा। आणि मित्रांनो, आपल्या खरंच तुम्हाला जर इकडला व्हिडिओ वगैरे आमचा तळाव वगैरे कसं आहे कसं नाही कशा प्रकारे झालं आहे खरंच तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून खरंच समजलं असेल किंवा न समजलं असेल तर कमेंटमध्ये सांगा। समजलं असेल तर काय करा, व्हिडिओ काय करा, तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केले तर आम्हाला मित्रांनो पैसे भेटतात थोडेफार, म्हणजे आम्हाला व्हिडिओ टाकायचे असे नवीन टाकायला आवडतात। नाहीतर काय नाही मित्रांनो, वाटतं माणसाला बोर वाटते मग पैसे जर नाही भेटले तर। कोणी टाकते व्हिडिओ पैशासाठी टाकते भावांनो, तर आपल्याला पण पैसे येऊ द्या, तुम्ही व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत शेअर करा भावांनो। तर मित्रांनो, आता भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये, तर तोपर्यंत मित्रांनो जय हिंद, बाय बाय, लव यू, टेक केअर।